नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण लाल भोपळ्याची एकदम जबरदस्त टेस्टी अशी आणि फक्त 10 मिनिटात बनणारी रेसिपी पाहणार आहे। त्यासाठी मी भोपळा घेतला आणि भोपळ्याच्या बिया अशा प्रकारे काढायच्यात। पाहू शकता हा थोडा फ्रीजमध्ये ठेवला होता, त्यामुळे थोडासा कडक आहे, पण अगदी चमच्यानं किंवा सुरीनं एकदम झटपट असा हा आपल्याला क्लीन करता येतो। तर आपल्याला एवढा वापरायचा नाही आहे, मी फक्त हा एवढा म्हणजे जवळजवळ पाव किलो भोपळा असेल हा, तर त्याची मी मागची साल काढून घेते आहे। तुम्हाला जर साल नसेल काढायचं तरी चालेल, तुम्ही पुढच्या बाजूने असं किसून घेऊ शकता। अदरवाईज मी जसं काढते आहे तसंसुद्धा तुम्ही करू शकता। मला हे जास्त सोपं वाटतं, साल काढलं की पटपट किसून होतो, बिलकुल सालमध्ये येत नाही। ठीक आहे, आता अशा प्रकारे सगळा भोपळा मी त्याचं साल काढून घेतले। आता एकदम बारीक किंवा एकदम मोठ्या किसणीचे जे होल असतात त्याने किसायचे नाही आहे, साधारण मीडियम जे होल असेल ना त्याने किसून घ्यायचे। आता जर तुम्ही मोठं किसलं ना तर खिरीमध्ये त्याचे चंक्स दिसतील आणि छोटं किसलं तर एकदम त्याची गाळ होऊन जाईल। सो असा मी मीडियम साईजमध्ये भोपळा आपला किसून घेतला आहे। आता एका भांड्यामध्ये मी तूप टाकलेलं आहे, एक मोठा चमचा आहे, त्याच्यामध्ये हा किस टाकायचा आहे आणि फक्त 2 मिनटं आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, भोपळ्याला शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि तशीही फक्त 10 मिनटात आपली ही खीर बनते। तर 2 मिनटासाठी आपल्याला भोपळ्याच्या किसाला छान परतून घ्यायचे। सो मी त्याच्यावर झाकण ठेवते। पहा 2 मिनटात तो बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे आणि तसंही तुम्ही जरी त्याला जास्त वेळ शिजवलं ना तर त्याचा खूप गाळ होऊन जाईल। मी आता ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेते, इथं काजू आणि बदाम घेतलेत, तुम्ही अजूनसुद्धा वेगळे घेऊ शकता। आता ड्रायफ्रूट थोडेसे तुपात परतून व्हावे म्हणून मी टाकलेत। आता पुन्हा मी त्याच्यात झाकण ठेवून एक वाफ काढूया, म्हणजे ऑल ओव्हर 3 मिनटं आपण हा भोपळा व्यवस्थित परतून घेतला आहे। ड्रायफ्रूट पण त्याच्यात परतून झाले, तर एवढ्या ह्याच्यात आपला भोपळा 50% शिजून झालेला आहे। पहा एकदम सॉफ्ट झालेला आहे। आता काय करायचं, त्याच्यामध्ये मी इथं 1 वाटी किसलेला आपला भोपळा होता, तर 2 वाटी मी दूध ओतून घेते आहे। तुम्ही इथं दुधाचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता, तुम्हाला पातळ हवी असेल तर अजूनसुद्धा तुम्ही दूध वापरू शकता, पण आपल्याला अशी रबडी टाईप खीर बनवायची आहे म्हणून मी इथं 2 वाट्या दूध ओतलेलं आहे। आता त्याला उकळी आणायची आहे, पण त्याआधी मी 1 चमचा साखर घालते। आता साखरेचं प्रमाण मी खूप कमी घेतलेलं आहे। आपल्याला साखर टाकल्यानंतर त्याला छान ह्या दुधाला उकळी आणून द्यायची आहे। 2 मिनटात पाहू शकता तुम्ही, गॅस मोठाच होता, छान उकळी आलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला मेन इन्ग्रेडियंट घालायचं आहे आणि तो म्हणजे मिल्कमेड। इथं मी 2 चमचे मिल्कमेड घातलेलं आहे, तुम्ही मिल्कमेडचं प्रमाण कमी जास्त करू शकता। मिल्कमेडनी या खिरीची चव अगदी नेक्स्ट लेवलला जाते, तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा। नसेल मिल्कमेड तुमच्याकडं तर तुम्ही दूध पावडरसुद्धा थोड्याशा दुधामध्ये मिक्स करून टाकू शकता आणि तीही नसेल तर तुम्ही इथं खवा वापरू शकता किंवा तुम्ही दुधावरची साई वापरू शकता। अदरवाईज तुम्ही जर दूध जास्त आटवलेलं दूध घेतलं तरीही काहीच हरकत नाही आहे। आता आपल्या खिरीला 10 मिनटं होत आलेले आहे। मी आता सगळ्यात शेवटी वेलची पावडर टाकली आणि त्याला मंद गॅसवर 2 मिनटं वाफ काढूया फक्त। मंद गॅसवर वाफ काढल्याने काय झाले पहा, त्याचा छान असा त्याला तवंग आला आहे, कलरसुद्धा खूप सुंदर येतो आहे। मी दुसरा एक्स्ट्रा कलर टाकलेला नाही आहे, याचं कारण तो भोपळा आहे। आता पहा एकदम छान भोपळा असल्यामुळं साखर वगैरे कमीच लागलेली आहे। इतकी मस्त आपली ही गरमागरम खीर तयार आहे। थंड झालं होतं अजून छान लागते। सगळ्यात महत्त्वाचं, नवरात्रीच्या उपवासामध्ये स्वीट जर तुम्हाला बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।